श्रोतेहो, संविधान सभेतल्या शलाका या मालिकेच्या दुसऱ्या भागात आज ऐकूया केरळच्या अम्मू स्वामीनाथन यांच्या कार्याविषयी. लेखन सुरेश सावंत, निवेदन ज्ञानेश्वर नाईक आणि धनश्री जोशी, निर्मिती सहयोग रोहिणी पाटील आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. स्त्री शक्तीच्या भूमीमधून प्रसवे मानव जात, तिच्या उन्नतीसाठी श्रमली रात्रंदिन स्त्री जात. अम्मू दुर्गा अशा शलाका स्वातंत्र्यास्तव लढल्या, नारी समता समाजोन्नती या ध्येयास्तव जगल्या. मी नवऱ्याला विचारलं, कोणती साडी नेसू? तेवढ्यात आजीनं फटकारलं, अशी कशी ग माझी नात तू? मुद्दा साडीचा नव्हता, ही कशी दिसेल असं सहज विचारण्याचाही नव्हता, दुसऱ्याच्या पसंतीचा आदर करण्याचाही नव्हता, तर निर्णयासाठी दुसऱ्यावर अवलंबून का राहायचं? बायकोने कोणती साडी नेसायची हे नवऱ्याने का ठरवायचं? आपले निर्णय आपल्याला स्वावलंबीपणे घेता आले पाहिजेत, हा तत्वाचा, स्त्रियांच्या निर्णय स्वातंत्र्याचा मुद्दा या आजीच्या फटकारण्यात होता. ही आठवण सांगितलीये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या सुभाषिनी अली यांनी. त्यांना आपल्या तत्व कठोर आणि तेजस्वी आजीचा खूप अभिमान आहे. ही आजी म्हणजे अम्मू स्वामीनाथन, संविधान सभेतल्या 15 महिला सदस्यांपैकी एक. स्वातंत्र्य चळवळ, स्त्री अधिकार अशा अनेकविध क्षेत्रात 20व्या शतकाचा अर्ध्याहून अधिक भाग आपल्या कर्तृत्वानं उजळून टाकणाऱ्या या शलाका. सर्वसामान्यांसाठी त्या आता विस्मृतीत गेलेल्या आहेत. त्यांच्या स्मृती जागवणं, त्यांच्या कर्तृत्वाला अभिवादन करणं आणि त्यातून मिळणाऱ्या बोधाच्या प्रकाशात आपल्या वर्तमानाची वाट प्रशस्त करणं, यासाठीच तर आपण हा कार्यक्रम करतोय. या 15 महिलांचा एक एक करून आपण सविस्तर परिचय करून घेणार आहोत. आज समजून घ्यायचंय अम्मू स्वामीनाथन यांना. त्यांच्याविषयी औत्सुक्य वाढावं म्हणून आणखी दोघींचा उल्लेख करते. कॅप्टन लक्ष्मी सेहगल, सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेतल्या अधिकारी, स्वातंत्र्य चळवळीतल्या क्रांतिकारी नेत्या. लक्ष्मी सेहगल या सुभाषिनी अलींच्या आई. दुसरं एक नाव म्हणजे मृणालिनी साराभाई, नामांकित भारतीय शास्त्रीय नृत्यांगना. देशाच्या अवकाश संशोधनाचा पाया घालणारे विक्रम साराभाई हे मृणालिनी यांचे पती. कॅप्टन लक्ष्मी सेहगल आणि मृणालिनी साराभाई या अम्मू स्वामीनाथन यांच्या कन्या. पटलं नाही तरी मुलांच्या निर्णयाला पाठिंबा देण्याचं तत्व अवलंबल्यामुळे त्यांच्या या मुली स्वतंत्र बाण्याच्या आणि लोकहित तसेच प्रगतिशील विचारांच्या कायम पक्षपाती राहिल्या. आज 76 वर्षांच्या असलेल्या सुभाषिनी अली या त्यांच्या नातीबद्दलही हेच म्हणता येईल. अम्मू स्वामीनाथन यांचा जन्म 22 एप्रिल 1894 रोजी केरळमध्ये कोचीच्या जवळ पालघाट म्हणजे आताचं पलक्कड इथे झाला. वडील पी गोविंदा मेनन स्थानिक सरकारी खात्यात नोकरी करायचे. त्यांच्या मर्यादित उत्पन्नात मोठं कुटुंब सांभाळणं त्यांना जड जाई. त्यामुळे अम्मूला ते शाळेत शिकायला पाठवू शकले नाहीत. त्यांनी अम्मूला घरच्या घरीच मल्याळम लिहायला आणि वाचायला शिकवलं. लहानपणापासूनच अम्मू त्यांची आई म्हणायची तसं टॉमबॉय होत्या. यांचं कुटुंब नायर घराण्यातलं. त्यांचे पती सुब्बारामा स्वामीनाथन म्हणजे नायर कुटुंबापेक्षा तथाकथित उच्चवर्गीय. सुब्बारामांना जातीच्या बाहेर मुलगी शोधण्याचं कारण म्हणजे त्यांच्या समाजाची त्यांच्याबद्दलची नाराजी. समुद्र ओलांडणं हे धर्मसंमत नसताना ते परदेशी जाऊन उच्च शिक्षित झाले. आल्यावर प्रायश्चित्त घ्यायलाही त्यांनी नकार दिला. आपल्या तथाकथित उच्च समाजाला त्यांनी या रीतीनं दुखावल्यानं त्यांची आपल्या जातीत सोयरीक होणं कठीण झालं. अम्मूच्या कुटुंबियांशी सुब्बारामा यांच्या कुटुंबाचे जुने संबंध होतेच, मात्र आता अम्मूचे वडील नव्हते. आईनं लग्नाला होकार देताना मुलीला केवळ मल्याळम येतं याची नोंद दिली. सुब्बारामा आणि अम्मू यांच्या वयात बरंच अंतर होतं. ते 30 तर अम्मू 14 वर्षांच्या. अम्मूनं हे नातं स्वीकारताना काही अटी घातल्या,
पहिली अट, आपण मद्रासला स्थलांतरित व्हायचं. दुसरी अट, तिथं मला ब्रिटिश शिक्षिकेकडून इंग्रजी शिकायचंय. आणि तिसरी अट आजही आपल्याला पचवणं कठीण होईल. अम्मू म्हणतात, माझ्या भावांना विचारला न जाणारा प्रश्न मलाही विचारायचा नाही, तो म्हणजे घरी परत कधी येणार. पुरोगामी विचारांच्या सुब्बारामांनी या अटी मान्य केल्या. लग्न झालं. लग्नाला सुब्बारामांच्या घरचं कोणीच आलं नाही. सुब्बारामा स्वतः राजकारणात गेले नाहीत. त्यांनी व्यवसाय करून कुटुंबाची आर्थिक बाजू सांभाळली. अम्मूंच्या सगळ्या निर्णयांना त्यांनी साथ दिली. मद्रास म्हणजे आताच्या चेन्नईतल्या वास्तव्यात त्यांनी बायकोला टेनिस खेळायला, गाडी चालवायला प्रोत्साहन दिलं. 20व्या शतकाच्या सुरुवातीला मद्रासच्या रस्त्यावर बाई गाडी चालवते हे दृश्य अनोखं होतं. मद्रासमध्ये अम्मूनं आपली स्वतंत्र ओळख तयार केली होती. अनेक प्रतिष्ठित लोक घरी येत. त्यांची कन्या मृणालिनी म्हणते, आई तर मद्रासची राणी होती. एकोणीसशे 14ला अम्मू सामाजिक आणि राजकीय क्षेत्राशी जोडल्या गेल्या. आईचं विधवा असणं त्यांनी पाहिलं होतं. केशवपन, सफेद पातळ आणि अलंकारांचा त्याग हे दृश्य अम्मूंच्या सामाजिक सुधारणांच्या कामाची प्रेरणा होती. त्यावेळी त्या विशीत होत्या. 3 वर्षांनी 1917मध्ये कमलादेवी चट्टोपाध्याय, ॲनी बेझंट, मुथुलक्ष्मी रेड्डी आणि इतरांसोबत मद्रासमधील अड्यारमध्ये त्यांनी विमेन्स इंडिया असोसिएशन म्हणजे WIA या संस्थेच्या स्थापनेत भाग घेतला. WIA महिला हक्कासाठी लढणाऱ्या भारतातील संघटनांपैकी एक सर्वात मोठी संघटना बनली. या संघटनेनं बालविवाह आणि देवदासी प्रथा यांसारख्या सामाजिक समस्यांवर काम केलं. या संघटनेनं 1917चं मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कमिशन आणि 1918चं साऊथबरो कमिशन यांना निवेदनं सादर केली. त्यात महिलांसाठी समान मताधिकाराची मागणी केली होती. 1920 साली महात्मा गांधींनी स्वदेशीची चळवळ सुरू केली. परदेशी कापडाच्या होळ्या केल्या गेल्या. अम्मू या आंदोलनाकडे जोरात खेचल्या गेल्या. त्यांच्या मुलींवरही त्याचा प्रभाव पडला. लक्ष्मीला राजकारणात त्यांच्या आईनं आणलं. लक्ष्मी म्हणतात, त्यांची आई सामाजिक क्रांतीला प्रतिबद्ध होती. ती म्हणत असे, हा समाज आमूलाग्र बदलायला हवा, कारण तो महिला आणि गरिबांच्या प्रती अन्यायकारक आहे. सुब्बारामा 1930 साली वारले. त्यावेळी अम्मू 36 वर्षांच्या होत्या. नवऱ्यानं मृत्यूनंतर अम्मूंना त्रास होणार नाही, त्यांना विधवेचं जीवन जगावं लागणार नाही याची आधीच मृत्यूपत्रात सोय केली होती. त्यांनी बायको तसंच मुलींना वारसा हक्कापासून वंचित केलं नाही. अम्मूंच्या नावे त्यांनी राहतं घर केलं. मुलींना मुलांच्या बरोबरीनं संपत्तीत अधिकार दिला. लक्ष्मी म्हणतात, माझ्या वडिलांनी मृत्यूपत्रात हे असं नोंदवलं नसतं तर माझ्या भावांनी सगळंच घेतलं असतं. आम्हाला एक छदामही दिला नसता. नवऱ्याच्या मृत्यूनंतर काही महिन्यातच अम्मूंनी स्वातंत्र्य संग्रामात स्वतःला पूर्ण झोकून दिलं. चळवळीला वेळ, श्रम त्या देतच होत्या, पण त्यांचं राहतं घरही त्यांनी पक्षाच्या कार्यासाठी दिलं. राष्ट्रीय पातळीवरच्या अनेक मोठ्या नेत्यांची त्यांच्या घरी ये-जा होती. 1934 मध्ये अम्मू भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये सामील झाल्या. 1942 मध्ये भारत छोडो आंदोलनामध्येही त्यांचा सहभाग होता. त्यामुळे त्यांना तुरुंगवास भोगावा लागला. अम्मू स्वामीनाथन म्हणजे महिलांच्या हक्कांची बाजू ठामपणे लावून धरणाऱ्या कार्यकर्त्या होत्या. वारसा आणि विवाहाशी संबंधित कायद्यांमधील सुधारणांसाठी त्यांनी पाठपुरावा केला. 1946 मध्ये मद्रास मतदारसंघातून त्या संविधान सभेवर निवडून आल्या. 24 नोव्हेंबर 1949 रोजी राज्यघटनेचा स्वीकार करण्याच्या 2 दिवस आधीच्या आपल्या भाषणात मूलभूत अधिकार आणि मार्गदर्शक तत्व हा संविधानाचा गाभा आहे असं त्यांनी नमूद केलं. संविधानाच्या आकाराबद्दल मात्र त्यांचं वेगळं मत होतं. त्यांना एवढं मोठं संविधान असू नये असं वाटत होतं. सहज खिशात ठेवता येईल एवढ्या आकाराचं ते हवं होतं असं त्यांना वाटे. ब्रिटिशांनी मुदतीच्या आधीच स्वातंत्र्य जाहीर केलं. संविधानाचं काम पूर्ण होऊन लोकसभेची निवडणूक व्हायला अवकाश होता. यावर मार्ग म्हणून संविधान सभाच तात्पुरती संसद मानली गेली. संविधानाचं काम करताना ती संविधान सभा असे आणि कायदे करताना ती संसद असे.
अशा या तात्पुरत्या संसदेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिल मांडलं. त्याला तीव्र विरोध झाला. मुलींना मुलांप्रमाणे वारसा हक्क देण्याची या बिलातली तरतूद अनेकांना मंजूर नव्हती. शेवटी संसदीय निवड समितीकडे अधिक चिकित्सेसाठी हे विधेयक पाठवण्यात आलं. या निवड समितीच्या अम्मू स्वामीनाथन एक सदस्य होत्या. या विधेयकाच्या अहवालाला सुद्धा कठोर विरोधाला तोंड द्यावं लागलं. अखेरीस सहमती होत नाही असं दिसल्यावर नेहरूंनी हिंदू कोड बिल नवी लोकसभा प्रत्यक्षात येईपर्यंत पुढे ढकललं. डॉक्टर आंबेडकरांनी हिंदू कोड बिल मंजूर होत नाही याच्या निषेधार्थ केंद्रीय कायदे मंत्रिपदाचा राजीनामा दिला. हिंदू कोड बिलाच्या विषयावर तात्पुरत्या संसदेत चर्चा सुरू झाली की काही पुरुष सदस्यांकडून होणारी शेरेबाजी स्त्रियांना दुय्यम लेखणारी असे. अम्मू अशांना धारेवर धरत. स्वातंत्र्यानंतर 1952 मध्ये पहिल्या लोकसभेवर आणि त्यानंतर 1954 मध्ये राज्यसभेवर त्या निवडून गेल्या. चित्रपटांच्या आवडीमुळे त्या पुढे फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटीज आणि सेन्सॉर बोर्डाच्या उपाध्यक्ष झाल्या. 1960 ते 1965 दरम्यान 5 वर्ष त्यांनी भारत स्काउट्स आणि गाईड्सचं अध्यक्षपद भूषवलं. भारताच्या सदिच्छा दूत म्हणूनही रशिया, इथिओपिया, चीन आणि अमेरिकेत त्यांनी काम केलं. जातीवादाबद्दल अम्मूंना विलक्षण चीड होती. खुद्द आजोळी आपल्या मुलांना सासरची मंडळी व्हरांड्यात जेवायला बसवत हे त्यांनी अनुभवलं होतं. तुरुंगात आपल्याच एका सहकारी कार्यकर्तीनं सफाई काम करणाऱ्या महिलेला तिच्या जातीवरून हाक मारली. अम्मू तडक त्या सहकारी कार्यकर्ती समोर जाऊन उभ्या राहिल्या आणि म्हणाल्या, मी त्या जातीची आहे, बोल तुझं काय म्हणणं आहे. त्यांनी आपल्याच पक्षाचे सर्वोच्च नेते असलेल्या नेहरूंनाही सोडलं नाही. नेहरूंच्या नावामागची पंडित ही उपाधी त्यांच्या जातीचं उच्चत्व अधोरेखित करते अशी अम्मूंनी टीका केली. मी कधीही माझ्या नावामागे पंडित लावा असं कोणाला म्हटलेलं नाही, असं उत्तर नेहरूंनी दिलं. अप्रत्यक्षरित्या जात ही भावना थोड्या मोठ्यांमध्येही विद्यमान असते अशी अम्मूंची धारणा होती. यातून मुक्त व्हायला खास जाणीवपूर्वक प्रयत्न करण्याची गरज आहे असं त्यांना वाटे. समाजातली विषमता, विरूपता जाऊन तो मुक्त निरामय व्हावा यासाठी आपलं आयुष्य वेचणारी अम्मू स्वामीनाथन ही शलाका 4 जुलै 1978 रोजी 84व्या वर्षी या जगातून अंतर्धान पावली. अम्मू दुर्गा अशा शलाका स्वातंत्र्यास्तव लढल्या. नारी समता समाजोन्नती या ध्येयास्तव जगल्या. स्मरणतयांचे देईल ऊर्जा पेलाया आव्हाने. नव्या युगाच्या नव्या पथावर चालाया निष्ठेने. श्रोतेहो, संविधान सभेतल्या शलाका या मालिकेच्या दुसऱ्या भागात अम्मू स्वामीनाथन यांच्या कार्याविषयी रूपक आत्ताच आपण ऐकलं. लेखन सुरेश सावंत, निवेदन ज्ञानेश्वर नाईक आणि धनश्री जोशी. शीर्षक गीत आसावरी काकडे. शीर्षक गीताचं संगीत सोमेश नार्वेकर. ध्वनिप्रभाव परीक्षित भातखंडे. निर्मिती सहयोग रोहिणी पाटील आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. श्रोतेहो, ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती. या कार्यक्रमाचा पुढचा भाग आपण ऐकू शकाल पुढच्या मंगळवारी सकाळी 9 वाजता.